बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला जर तुम्ही अजूनही सबस्क्राइब ठेवलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, ही तुम्हा सर्वांना विनंती करतो. हे एकमेव माध्यम आहे ज्या माध्यमाद्वारे आपण रोज जोडले जात असतो, त्यासाठी तुम्ही सर्वांनी सबस्क्राइब करा. भारतीय जनता पक्षामध्ये इंटरनल सर्वे मतदानाविषयी असतील, त्या मतदारसंघांमध्ये नेमकं काय चाललंय, त्यांच्या कॅन्डिडेट विषयी नेमकी काय भावना आहे जनतेच्या मनामध्ये, या सर्वांसाठी इंटरनल सर्वे हे वारंवार केले जातात. तसं पाहायला गेलं तर या गोष्टीची प्रशंसाच केली पाहिजे. भारतीय जनता पक्षामध्ये ही पद्धत फार जुनी आहे. लोकसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने एवढ्यातच भारतीय जनता पक्षाचा जो शेवटचा सर्वे झाला त्याचा अहवाल, जो इंटरनल सर्वेचा अहवाल होता, यांचे सर्वेचे अहवाल कधी बाहेर येत नसतात, पण यावेळेस मात्र त्यांच्या शेवटच्या सर्वेचा अहवाल हा मीडियामध्ये लीक झाला. खरं तर गोपनीयता अतिशय बारीकीने पाळली जाते या सर्वेच्या बाबतीत. भारतीय जनता पक्षाचे, विशेषतः मी महाराष्ट्रातून तुम्हाला सांगेल, उमेदवारांची यादी पटापट बाहेर येत नव्हती. याचं हेच एक मुख्य कारण होतं, कारण इंटरनल सर्वेचे अहवाल हे महाराष्ट्रासाठी, मी विशेषतः तुम्हाला सांगेल, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देशभरातल्या सर्व राज्यांचं नेमकं गणित कसं असणार आहे याबद्दल सांगणारच आहे, पण विशेष माझं लक्ष असणार आहे महाराष्ट्रावर. महाराष्ट्रामध्ये जी काही सध्याची राजकीय परिस्थिती चालू आहे त्या परिस्थितीला पाहता, त्याचे करते करविते पाहता, याचा मुख्य जो धनी आहे, हे सगळं घाणेरडं राजकारण ज्याने कुणी केलं त्याचा जो मुख्य धनी आहे तो भारतीय जनता पक्षाचा मुळात एक बदनाम चाणक्य आहे. मग याचा परिणाम भारतीय जनता पक्षावर कसा होणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने जागा किती असतील, कुठून कुठून असतील, सर्व सर्वेबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलूयात. भारतभरातनं, पूर्ण हिंदुस्थानातनं जवळपास 36 राज्यांमध्ये हा सर्वे झालेला आहे आणि या सर्वेचे आकडे नेमके काय सांगतायत हे तुम्हा सर्वांच्या समोर मी घेऊन येतो. आपण केंद्रशासित प्रदेश असतील आणि काही राज्य असतील, लहान असतील मोठी असतील, या साऱ्या राज्यांमध्ये एकूण लोकसभेच्या किती जागा आहेत आणि त्यापैकी भारतीय जनता पक्ष किती जागा जिंकणार आहे याच्या विषयीची आकडेवारी मी तुम्हा सर्वांच्या समोर ठेवतोय. सगळ्यात पहिलं मोठं राज्य घेतोय आंध्र प्रदेश. या आंध्र प्रदेशमध्ये टोटल 25 जागा जातात. आंध्र प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला 0 जागा दिसतात. अरुणाचल प्रदेश 2 जागा आहेत, त्यापैकी भारतीय जनता पक्षाला 1 जागा सुटते. आसाम 14 जागा आहेत टोटल. आसाम मध्ये 14 पैकी 7 जागांवर भारतीय जनता पक्ष दिसतोय. बिहार मधून टोटल 40 जागा जातात. मला वाटतं उत्तर प्रदेश, मग महाराष्ट्र आणि त्यानंतर बिहार हे मोठं राज्य असावं लोकसभेच्या बाबतीतलं. तर बिहार मधनं 40 पैकी भारतीय जनता पक्षाच्या एकट्याच्या, मी इथे अलायन्सचा विषय करत नाहीये, किंवा काही ठिकाणी ज्या ठिकाणी अलायन्स आहेत, जसं बिहार सारखं राज्य असेल, महाराष्ट्र सारखं राज्य असेल, किंवा जिथे मोठं अलायन्स असेल त्यांची ही आकडेवारी तुम्ही समजू शकता. पण अगदी लहान अलायन्सचा हा इथे विषय चाललेला नाहीये. बिहारमध्ये 40 पैकी 9 जागा, छत्तीसगड 11 जागा आहेत टोटल. 11 पैकी 6 जागांवर भारतीय जनता पक्ष विजयी होतोय. म्हणजे छत्तीसगडमध्ये बऱ्यापैकी प्राबल्य दिसतंय, बिहारमध्ये तेवढं दिसत नाहीये, पण आसाममध्ये दिसतंय. त्यानंतर गोवा सारखं राज्य, गोव्यामधून 2 खासदार येतात. गोव्यातल्या 2 खासदारांपैकी 1 खासदार हा भारतीय जनता पक्षाचा निवडून येईल असा ह्यांचा सर्वे सांगतो. म्हणजे गोव्यातही बऱ्यापैकी आहे. गुजरातमध्ये 26 पैकी 23 ठिकाणी भारतीय जनता पक्ष येईल अशा प्रकारचा ह्यांचा इंटरनल सर्वे आहे. 26 पैकी 23 ठिकाणी. हरियाणा 10 पैकी 6 ठिकाणी. त्यानंतर हिमाचल प्रदेश 4 पैकी 2 ठिकाणी. झारखंड 14 पैकी 6 ठिकाणी. कर्नाटक 28 पैकी 6 ठिकाणी. केरळ 20 पैकी 0 ठिकाणी. केरळमध्ये कुठेही यांना एकही खासदार निवडून येताना दिसत नाही. पण कर्नाटकात तुम्ही जर पाहाल तर 28 पैकी फक्त 6 ठिकाणी यांचे खासदार दिसत आहेत त्यांच्या स्वतःच्या सर्वेमध्ये. त्यानंतर मध्य प्रदेशचा नंबर येतो. मध्य प्रदेशमध्ये नंबर चांगले दिसत आहेत यांचे. 29 पैकी 24 ठिकाणी भारतीय, म्हणजे जवळपास फक्त 5च ठिकाणी इंडिया आघाडी असेल त्यांचा, किंवा काँग्रेसचा विजय होत असेल, किंवा स्थानिक पक्षांचा. महाराष्ट्राचा आकडा मी तुम्हाला शेवटी सांगतोय. मणिपूर 2 पैकी 0 ठिकाणी भारतीय जनता पक्ष आहे. मणिपूरमधून तुम्ही कसल्या अपेक्षा ठेवताय? मणिपूरमधून अजिबात अपेक्षा ठेवू नका. ज्या मणिपुरामध्ये स्वतः देशाच्या पंतप्रधानांना जायला वेळच मिळाला नाही, त्या मणिपूरमध्ये, आणि जिथे अशा प्रकारचा हिंसाचार घडवला गेला, अशा प्रकारचा घाणेरडा, विशेषतः महिलांच्या बाबतीतला, तुम्ही पाहिलं असाल सर्वांनी काय घडलं नेमकं तिथे तुम्ही जागा अपेक्षित करूच शकत नाही. मणिपूर, तिथे 2 जागा येतात, त्यापैकी 0 ठिकाणी भारतीय जनता पक्ष. मेघालय
2 पैकी 0 ठिकाणी भारतीय जनता पक्ष. म्हणजे हा जो अंदाज तुम्हाला सांगतोय, मिझोराम 1 पैकी 0 आणि नागालँड 1 पैकी 0. म्हणजे जी ईशान्येची राज्य आहेत, जी 7 छोटी छोटी राज्य आहेत, त्या 7 पैकी एक आसामचा जर अपवाद तुम्ही वगळलाल तर आसाम सोडल्यानंतर कुठल्याही ईशान्येतल्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष दिसत नाही. मणिपूरमध्ये 2 पैकी 0, मेघालयमध्ये 2 पैकी 0, मिझोराममध्ये 1 पैकी 0, नागालँडमध्ये 1 पैकी 0. त्यानंतर ओरिसामध्ये बिजू जनता दल जिथे आहे ते नवीन पटनाईक यांचं, ओरिसामध्ये 21 पैकी 6 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे खासदार येतात. पंजाबमध्ये 13 पैकी 2 ठिकाणी. पंजाबमध्ये सगळ्यात जास्त असंतोष आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांचा विषय तुम्हा सर्वांच्या समोर आहे. दिल्लीच्या पासून जवळपास 80-82 किलोमीटरवरच ह्या साऱ्या शेतकऱ्यांना रस्त्यामध्ये खड्डे खणून, ते बॅरिकेड्स लावून, रस्त्यावर खिळे ठोकून आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून त्यांना तिथे थांबवण्यात आलेलं आहे. म्हणजे हे शेतकरी आहेत की आतंकवादी आहेत याचा तुम्ही विचार करा. पंजाबमध्ये 13 पैकी 2 ठिकाणी फक्त भारतीय जनता पक्षाचे खासदार दिसत आहेत या सर्वेप्रमाणे. राजस्थानमध्ये बऱ्यापैकी चांगलं चित्र दिसतंय. 25 पैकी 16 ठिकाणी दिसत आहे त्यांचे खासदार. त्यानंतर सिक्कीममध्ये 1 जागा आहे, पण 1 पैकी 0 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे खासदार दिसतात. तमिळनाडू 39 पैकी 0. म्हणजे मगाशी मी तुम्हाला केरळ सांगितला, आता तमिळनाडू. ही दक्षिणेतली राज्य, विशेषतः आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळ. कर्नाटकाचा अपवाद आहे. कर्नाटकात भारतीय जनता पक्षाने सत्ता देखील स्थापन केली होती. आंध्र प्रदेशचा ज्यावेळेस मी तुम्हाला 25चा आकडा सांगितला 0, केरळचा तुम्हाला आकडा सांगितला 20 पैकी 0 आणि आता तमिळनाडूमध्ये 39 पैकी 0. इथे खऱ्या अर्थाने म्हणजे हा देशव्यापी पक्ष आहे. हा जर तुम्ही म्हणताय विश्वातला सगळ्यात मोठा पक्ष, देशातला सगळ्यात मोठा पक्ष, विश्वातला सगळ्यात मोठा पक्ष, दक्षिणेत या पक्षाचे खासदार औषधाला देखील सापडत नाहीत. मग हा सगळा मोठा पक्ष, सगळ्यात मोठा पक्ष झाला. म्हणजे उत्तरेतल्या गायपट्ट्यातल्या काही विशिष्ट राज्यांवर सत्ता स्थापन करायची, तिथल्या त्या राज्यांची नावं तुम्हाला वाचून दाखवणार आहे. त्यांच्या जीवावर देशावर राज्य करायचं आणि हा देशव्यापी पक्ष. मग बाकी ठिकाणी फोडाफोड्या चालतातच की, इथून फोड, तिथून फोड, तिथून फोड आणि 56 इंचाची छाती आणि आम्ही 400 पार. बघा यांच्या 405चं गणित पण तुम्हाला मी आज समजावून सांगतो. तेलंगणामध्ये 17 पैकी 1 जागा दिसते. तेलंगणा. त्रिपुरा 2 पैकी 2. त्रिपुरामध्ये ह्यांचं पूर्ण दिसतंय. त्रिपुरामध्ये 2 जागा आहेत, 2 पैकी 2 यांच्याकडे दिसत आहेत, भारतीय जनता पक्षाकडे. उत्तर प्रदेश, ज्या राज्याच्या जीवावर भारतीय जनता पक्ष देशावर राज्य करतं ते आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशातनं लोकसभेच्या एकूण 80 जागा जातात आणि ह्या 80 जागांपैकी मला वाटतं मागच्या वेळेस काहीतरी 5-6 जागांचाच काही तो फरक राहिला होता. भारतीय जनता पक्षाने जवळपास सगळ्याच जागा काढल्या होत्या. पण ह्यावेळेस 80 पैकी अजूनही 65 जागा लोकसभेच्या या भारतीय जनता पक्षाच्या घशात उतरताना दिसत आहेत. राम मंदिराचं आता बऱ्यापैकी त्यांनी तिथे मार्केटिंग केलेलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशामध्ये ते एक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करून बऱ्यापैकी जवळपास 65 जागा काढण्याचा प्रयत्न करतायत. हा त्यांचा स्वतःचा सर्वे सांगतो. ह्याच्यात काही बदल असतील नसतील ते पुढे कळेल आपल्याला. उत्तराखंड 5 पैकी 5. उत्तराखंडमध्येही मानावं लागेल 5 पैकी 5 जागा. वेस्ट बंगाल, पश्चिम बंगालमध्ये 42 पैकी 9. आता पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला आठवायला पाहिजे मागच्या वेळेस जवळपास 16 खासदार यांचे पश्चिम बंगालात निवडून आले होते. पण तरीही तिथला सगळ्यात मोठा पक्ष हा ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेसच राहिला होता. पण तरी देखील 16 खासदार निवडून आणले होते. म्हणजे ममता बॅनर्जींचे जवळपास 10 ते 12 खासदार यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कमी केले होते. ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस हा दक्षिणेतल्या पक्षांनंतर सगळ्यात मोठा पक्ष होता, जास्त खासदार असलेला देशामध्ये. तृणमूल काँग्रेस आणि पश्चिम बंगाल याच्याविषयी मी तुम्हाला सांगितलं 42 पैकी 9 खासदार भारतीय जनता पक्षाचे येतील. त्यानंतर अंदमान निकोबार 1 पैकी 0. त्यानंतर चंदीगड 1 पैकी 0, कारण इकडे आम आदमी पक्ष अतिशय भक्कम आहे. त्यानंतर दादरा आणि नगर हवेली आणि दीव दमण 2 पैकी 0. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर. तुम्हाला दादरा नगर हवेली विषयी सांगावं लागेल. दादरा नगर हवेलीचा शिवसेनेचा खासदार आहे बरं का, आणि हा शिवसेनेचा खासदार हा शिवसेनेचा 19वा खासदार म्हणून निवडून आला होता. तुम्हाला आठवायला हवं या गोष्टी. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर महाराष्ट्राच्या बाहेरचा शिवसेनेचा एकमेव खासदार होता दादरा नगर हवेलीमधनं, गुजरातपासून जवळ. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर 5 पैकी 1 खासदार.
यांचा आहे ना, आणि तेही जम्मूमध्ये यांचं प्राबल्य आहे, काश्मीरमधून नाही पण जम्मूमधून. लडाखमध्ये 1 खासदार होता पण 1 पैकी 0 दिसतंय. लक्षद्वीपमध्ये 1 खासदार आहे पण 1 पैकी 0 दिसतंय. लक्षद्वीपमध्ये सध्याचे विद्यमान खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, शरद पवार साहेबांच्या पक्षाचे खासदार आहेत. त्यानंतर दिल्लीमध्ये यांचं प्राबल्य दिसतंय. ह्यांच्या सर्वेप्रमाणे 7 पैकी 5 जागा दिसत आहेत. आणि पुदुच्चेरी, ज्याला आपण पॉंडिचेरी म्हणतो, 1 पैकी 0. अशा प्रकारे देशभरामध्ये 543 जागांच्या सर्वेमध्ये यांना एकूण जागा दिसत आहेत 214. 543 पैकी 214. आणि मॅजिक फिगर, जी बहुमताचा आकडा असतो, तो आहे 272 जागांचा. देशामध्ये 272 जागांचा हा बहुमताचा आकडा आहे आणि यांना दिसत आहेत 214. म्हणजे जवळपास 50 ते 60 जागा हे मागे दिसत आहेत स्वतःच्या सर्वेप्रमाणे. आता हा शेवटी सर्वेचा आकडा आहे, याच्यात काही बदल होतील नाही होतील, पण लक्षात घ्या, देशातल्या 35-36 राज्यांमध्ये तुम्ही 7 राज्यांच्या जीवावर, 7 राज्यांच्या, आता महाराष्ट्राचा आकडा मी बाकी ठेवला अजून तुम्हाला सांगायचा, तर तो महाराष्ट्राचा आकडा मी तुम्हाला आता सांगतोय. महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 11 जागांवर यांची महायुती विजयी होताना दिसते. 48 पैकी 11. आणि जवळपास 37 जागांवर इंडिया आघाडी, शिवसेनेसोबतचे हे सारे पक्ष हे विजयी होताना दिसत आहेत 37 ठिकाणी. हा देखील यांचाच सर्वे सांगतोय. आता तुम्ही विचार करा, 7 राज्य, या 7 राज्यांच्या जीवावर ह्यांचे जवळपास 150 खासदार निवडून जातात ह्या यांच्या सर्वेप्रमाणे. ती 7 राज्य कुठली पहा. गुजरात 26 पैकी 23, उत्तर प्रदेश 80 पैकी 65, राजस्थान 25 पैकी 16, मध्य प्रदेश 29 पैकी 24, छत्तीसगड 11 पैकी 6, दिल्ली 7 पैकी 5, महाराष्ट्र 48 पैकी 11. आणि त्यानंतर जे मगाशी तुम्हाला मी सांगितलं, उत्तराखंड 5 पैकी 5. म्हणजे जवळपास 150 ते 160 खासदार ह्या फक्त 7 ते 8 राज्यातून जातात. आणि या 7-8 राज्यांच्या जीवावर भारतीय जनता पक्ष 36 राज्यांचा, म्हणजे 36 राज्यांवर आम्ही जगातला म्हणतात, हे स्वतःच म्हणतात जगातला आणि देशातला सगळ्यात मोठा पक्ष बनतोय. हे तुम्हाला पटतं? महाराष्ट्रापासून वर, महाराष्ट्र ही दक्षिणेचं द्वार आहे. दक्षिण भारत वेगळा राहतो, उत्तर भारत वेगळा राहतो. महाराष्ट्र दोघांचंही राजकारण सहन करत नाही. म्हणजे उत्तरेतलं एकदम एक्स्ट्रीम राजकारण, एक्स्ट्रीम जातीयवादी, आणि दक्षिणेतलं एक्स्ट्रीम जे भाषिक राजकारण राहतं दक्षिणेतलं, किंवा प्रांतिक राजकारण राहतं. अगदी महाराष्ट्रात तेही चालत नाही. उत्तरेतलं एकदम जातीयवादी राजकारण देखील चालत नाही, हिंदी पट्ट्यात जे चालतं ते. या साऱ्या हिंदी पट्ट्याच्या जीवावर भारतीय जनता पक्ष आपलं राज्य उभ्या देशात प्रस्थापित करतं. महाराष्ट्रात 48 पैकी 11 जागा. हे कसलं द्योतक आहे? मागच्या वेळेस ज्यावेळेस निवडणुका झाल्या 23 पैकी, मला वाटतं भारतीय जनता पक्षाने 25 जागा लढवल्या होत्या. 25 पैकी 23 ठिकाणी ह्यांचे उमेदवार निवडून आले होते आणि शिवसेनेने 23 जागा लढवल्या होत्या. 23 पैकी 18 ठिकाणी शिवसेनेचे खासदार निवडून आले होते. देशामध्ये 41 जागा देणारा महाराष्ट्र उत्तर प्रदेश नंतर दुसरं राज्य होतं नरेंद्र मोदींना सत्तेवर बसवणार आहे. यावेळेस 11 जागा. फटका समजतोय तुम्हाला कुठे पडतोय? ह्यांना उत्तर प्रदेशातनं फटका पडतोय, महाराष्ट्रातनं फटका पडतोय. आणि हे स्वप्न पाहतायत 400 पारचं. 400 पारचं स्वप्न यांचं मला कुठेही पूर्ण होताना दिसत नाहीयेत. यांच्या सगळ्या जागा जरी जास्तीत जास्त मिळवल्या तरी 214च्या 220 पर्यंत जातील. हा आकडा 272 पार होताना दिसत नाही. अपक्ष वगैरे काही लोकसभेत एवढे निवडून येत नसतात की त्यांना सगळ्यांना घेऊन, सगळ्यांना कुठे ना कुठेतरी त्यांचं पुनर्वसन करून आणि त्यांना सोबत घेऊन सरकार, आणि शेवटी मध्ये जोडतोडच. पण ती 56 इंचाची छाती, ते 400 पार, हे सगळं कुठे गेलं हे स्वतः सांगतायत ह्यांचे सर्वे. असो, तुम्ही लक्षात घ्या, देशामध्ये वारं जे ज्या प्रकारे तुम्हाला फुगवून दाखवलं जातंय तशा प्रकारचं नाहीये. विषय वेगळा असतो पण त्याला दाखवण्याची, ती मार्केटिंग करण्याची एक पद्धत असते आणि ह्यांच्याकडे ही पद्धत अतिशय भारी, उच्च दर्जाची आहे. तुमच्या सर्वांच्या नजरेसमोर फक्त तेच ठेवलं जाईल जे ह्यांना पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही कधी एखाद्या दुकानामध्ये शॉपिंग करायला जाता, विशेषतः मोठ्या मॉल्समध्ये जाता, त्या मॉल्समध्ये तुम्हाला कधी गहू, तांदूळ, जिरी, मोहरी अशा वस्तू तुमच्या नजरेसमोर ठेवल्या जात नाहीत. तुमच्या नजरेसमोर त्या वस्तू ठेवल्या जातात ज्या तुम्हाला कधी वापरायच्या नसतात किंवा तुमच्या रोजच्या जीवनातल्या वापरातल्या वस्तू नसतात. मग त्या चॉकलेट्स असतील, चिवडे असतील, इतर पदार्थ असतील जे तुम्ही कधी घेत नसतात, ते तुमच्या सर्वांसमोर. गहू, तांदूळ,
किंवा इतर कडधान्य, धान्य, मसाले हे सगळं मागे कुठेतरी कोपऱ्यात पडलेलं असतं. कारण ह्या जीवनावश्यक वस्तू आहेत, ह्या तुम्ही जाऊन घेणारच आहात. याच्यासाठी मार्केटिंग करण्याची वेगळी गरज पडत नाही, कारण त्याच्याशिवाय जेवण बनू शकत नाही. पण ह्या वस्तू समोर ठेवल्या जातात जेणेकरून तुमच्या हाताशी त्या वस्तू असाव्यात, तेव्हा तुम्ही उचलत राहाव्यात. अगदी असंच आहे. तुम्ही विचार करा, जर एवढ्या उच्च दर्जाची मार्केटिंग हा भारतीय जनता पक्ष करत असेल तर समजायचं ह्या सगळ्याची कुठेही गरज नाहीये, पण ते तुमच्या माथ्यावर मारायचं काम चालू आहे. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, यांच्या या जाहिरातींना भुरळून जाऊ नका. योग्य ठिकाणी आपलं लक्ष फोकस करा आणि यावेळेस देशभरातनं या चहावाल्यांना गाडून टाका. जय महाराष्ट्र. काळजी घ्या.